नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी घेऊन आलेले तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ, ज्यामध्ये बोर्डाने एक नवीन अनाउन्समेंट केलेली आहे तुम्हा विद्यार्थ्यांच्यासाठी। ती मी सांगणारच आहे, पण त्याआधी जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि त्याचबरोबर चॅनलवरती जे इतर व्हिडिओही आहेत, आता गेले 2 दिवस झाले आपले लाईव्ह स्ट्रीम चालू आहेत। पेपर संदर्भातल्या वेगवेगळ्या सूचना असतील, म्हणा रायटिंग स्किल कसा सॉल्व करायचा आहे, किंवा मग तुमच्या अगदी छोट्या छोट्या अडचणी, मग क्वेश्चनचा पॅटर्न बदलल्यानंतर आन्सर कसं द्यायचा, या सगळ्या संदर्भात इव्हन सगळे लेसन्स, पोयम, त्याच्यानंतर आपल्या नॉवेल या सेक्शनबद्दल सगळे इन डिटेल मराठीमध्ये विश्लेषण केलेलं आहे। त्याशिवाय प्रश्नसुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत, त्यामुळं तेही व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी माझ्या चॅनलवरती बघायला मिळतील। पण त्याआधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की जर जेही विद्यार्थी उद्या पेपरला जाणार आहेत किंवा 12वीच्या सर्वच तमाम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, ऑल द बेस्ट। तर सांगणं हेच आहे की तुम्ही जो काही पेपरला सामोरे जाणार आहात, सराव पेपर सोडवत असताना तुम्हाला वेगवेगळ्या अडचणी आलेल्या असणार आहेत। आम्ही पेपर सोडवायला घेतलोत आणि आम्हाला असं वाटायला लागलं की मॅडम मला आता हे येतच नाही, मी ब्लँक झालेलो आहे, मला असं वाटतं की हा प्रश्न मी कधीच वाचलेला नाही, कधीच हाताळलेला नाही। तर मला त्यांना हे सांगायचं आहे की असं काहीही नाही आहे। तुम्हाला जेही प्रश्न विचारले जाणार आहेत किंवा विचारले गेलेले आहेत, ते सगळेच्या सगळे प्रश्न हे तुमच्याच सिलेबसमधले आहेत, हे विसरू नका। त्यामुळे आपल्याच अभ्यासाशी रिलेट करणारे ते प्रश्न असल्या कारणामुळं, फक्त प्रश्न फिरवून विचारल्या कारणामुळं तुमचा गोंधळ उडणं हे खूप स्वाभाविक आहे। पण त्या ट्रिकी क्वेश्चनला सुद्धा कसं हँडल करायचं, तर त्याला एक सगळ्यात मोठा आणि चांगला उपाय हा आहे की जो काही प्रश्न विचारलेला आहे, जो फिरवून, तो प्रश्न तुम्ही शांत डोकं ठेवून वाचायचा आहे आणि बघायचं आहे त्याच्याकडे की त्यामध्येच त्याचा आन्सर असणार आहे। आणि तुम्ही जे काही आत्तापर्यंत केलेलं आहे त्यातलं कुठलं ना कुठलं त्याला आन्सर म्हणून सुटेबल हे असणारच आहे। त्यामुळे लगेचच पेपर आल्यानंतर किंवा क्वेश्चन्स रीड केल्यानंतर या जजमेंटवरती यायचं नाहीये की मी जे काही वाचलेलं आहे ते आणि पेपरमध्ये जे काही विचारलेलं आहे ते काहीतरी भलतं आहे। कारण तुम्ही जे टेक्स्टबुक वापरलेलं आहे, अभ्यासलेलं आहे, त्याच्याशीच रिलेट करणारं, त्याच सिलेबसमधलं हे तुम्हाला प्रश्न या ठिकाणी बोर्डाकडून विचारले जाणार आहेत। पहिलाच पेपर इंग्रजीचा आहे, तर पेपरला सामोरे जात असताना 10वी बोर्डाचा पेपर आणि त्याच्यानंतर हा 12वी बोर्डाचा पेपर, काही बदल असतील। बऱ्याच जणांना असं वाटतं की सेंटर दर दिवशी बदलले जातील का मग एकाच सेंटरमध्ये ब्लॉक रोज बदलतील, या सगळ्या शंका असतील म्हणा। मग रायटिंग पॅड कोणत्या प्रकारचं घेऊन जायचं आहे, तुम्हाला टेन्शन आलेलं आहे, रिसीट संदर्भातले, आय कार्ड संदर्भातल्या ज्या काही शंका असतील त्या शंकांसाठी बोर्डाने एक नवीन योजना अशी सुरू केलेली आहे की स्क्रीनवरती तुम्हाला या ठिकाणी काही नंबर दिसत असतील, ते काउन्सिलिंग नंबर आहेत। तुम्ही यातल्या कुठल्याही नंबरला फोन करून तुम्ही तुमची जी काही शंका आहे ती शंका या ठिकाणी काय करू शकता, विचारू शकता, जेणेकरून तुमची शंका कुठलीही राहणार नाहीये। तर हे जे काही नंबर आहेत त्या नंबरवरती तुम्ही फोन करायचा आहे। हे बोर्डाने जाहीर केलेल्या पत्रकामधील नंबर आहेत, त्यामुळे तुम्ही याच्यावरती फोन करून, कॉल करून आपली जी काही शंका आहे ती काय करू शकता, त्याचं निरसन करू शकता। काउन्सिलिंग नंबर आहेत। तुमच्या अभ्यासासंदर्भातल्याही अडचणी असतील त्या तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, विचारू शकता। फक्त इतकंच आहे की घेऊन जात असताना नेहमीसारखंच तुमच्या जी काही रिसीट आहे त्याची ओरिजिनल कॉपी असेल, त्याच्या झेरॉक्स असेल, ते सोबत घेऊन जायचं आहे। आणि त्याचबरोबर अजून एक आहे की काही विद्यार्थी म्हणतात की आधार कार्डचंही झेरॉक्स घेऊन जाऊ का, तर हो, तुम्ही घेऊन जायला काही हरकत नाही आहे। आधार कार्डचंही झेरॉक्स तुम्ही स्वतःबरोबर जर ठेवलं तर ते जास्त उत्तम होणार आहे। फक्त मानसिकता एवढी ठेवा की तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि तुम्हाला सगळं जमणार आहे। मला जमेल का हे नका म्हणू, मला जमणारच आहे, मी केले म्हटल्यानंतर मला येणार आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि तुम्ही अगदीच प्रयत्न केलेले नाही आहेत असंही नाही आहे, त्याच्यामुळं काही आवाक्या बाहेरचं येणार नाही आहे। ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू। सगळ्यांनी खूप छान पेपर लिहा, गॉड ब्लेस यू। आणि आत्मविश्वास ठेवा, तुम्ही एका खूप मोठ्या लढाईला चाललेला आहात, हे फिलिंग तुमच्यामध्ये राहू देत आणि तुम्ही जिंकून येणार याची खात्री तुम्ही बाळगा, कारण त्याबद्दलची खात्री आम्हालाही आहे। आणि मी परत सांगते, आमच्यासाठी तुम्ही खूप महत्त्वाचे आहात, त्यामुळं पेपर, मार्क्स हे त्याच्यानंतर येतात आणि आधी तुम्ही आहात। त्यामुळे स्वतःलाही जपा, वेळेवरती केंद्रावरती पोहोचण्याचा प्रयत्न करा। या वेळेपासून केंद्रावरती जर तुम्ही वेळेत नाही पोहोचलात
अर्धा तास आधी जे यायला सांगितलेलं आहे त्याच्यानंतर जर तुम्ही गेलात, तुम्ही कितीही रिक्वेस्ट केली तर तुम्हाला आत घेतलं जाणार नाही आहे. त्याच्यामुळे माझं नेहमी सांगणं असतं मुलांना की अर्धा तास म्हटलं तिथं तुम्ही पाऊण तास आधी जा, त्या हिशोबाने घरातून बाहेर पडा. ठीक आहे, काळजी घ्या स्वतःला. आणि मी ह्या स्क्रीनवरती परत नंबर दाखवते तुम्हाला, त्यातल्या कुठल्याही एका नंबरवरती फोन करून तुमची जी काही 12वी संदर्भातली बैठक व्यवस्थेबद्दल असेल, रिसिप्टबद्दल असेल, आय कार्डबद्दल असेल, पेपरबद्दल असेल, टाईम टेबलबद्दल असेल, जी काही अडचण असेल ती तुम्ही काय करू शकता, या फोनवरती विचारून त्या शंकेचं निरसन तुम्ही छानपैकी करून घेऊ शकता. चला तर मग शेवटी फक्त जाता जाता या 4 ओळी तुमच्यासाठी, ज्या मी नेहमी म्हणते, नजर को बदली नजारे बदल